नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत तलाठी भरतीकरता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत. हेच प्रश्न परीक्षेत वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो. चला तर मग कुठेही वेळ वाया न घालवता बघूया महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, थिंबा पॅलेस कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, रत्नागिरी. तर मित्रांनो, थिंबा पॅलेस हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, नागपूर जिल्ह्यातील बुटिबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. हैदराबाद शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, मुशी नदीच्या काठी हैदराबाद हे शहर वसलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, अंदमानमधील बॅरन बेट या बेटावर भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, नागालँड या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, विनोबा भावे हे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी लिहिला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, जेम्स ग्रँड डफ यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत लिहिला मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, 1911 साली गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, हसन गंगू यांनी बहामनी राज्याची स्थापना केली मित्रांनो. पाहूया. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, तलाठी हे महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर सांभाळतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, राष्ट्रपती यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो मित्रांनो? पुढील प्रश्न पाहूया. अंमलबजावणी संचालनालय हे कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ काम करते मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, वित्त मंत्रालयाच्या अधीनस्थ काम करते मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, राज्यसभा या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो मित्रांनो. प्रश्न पाहूया. लहान मुलांमध्ये उद्भवणारा मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मूळदूस हा रोग होतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. विनेगरमध्ये कोणते ऍसिड असते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, ऍसिटिक आम्ल हे विनेगरमध्ये ऍसिड असते मित्रांनो.
पुढील प्रश्न पाहूया. रसायनाचा राजा कोणाला म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 सल्फ्युरिक ऍसिड याला रसायनाचा राजा सुद्धा म्हणतात मित्रांनो. आणि त्याचे रेणुसूत्र H2SO4 असे आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून द्या. पुढील प्रश्न पाहूया. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4 ॲस्पिरिन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. अनुवंश शास्त्राचे जनक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 ग्रेगर मेंडल हे अनुवंशशास्त्राचे जनक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जीएसटी दिन कधी असतो? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 1 जुलै रोजी जीएसटी दिन साजरा केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात सध्या रामस्थळ स्थळे किती आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 रामसर स्थळे महाराष्ट्रात सध्या आहेत मित्रांनो. तर ते नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाण्याची खाडी हे 3 रामसर स्थळ महाराष्ट्रात आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 कोल्हापूर हा जिल्हा पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या शहरात काळाराम मंदिर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 नाशिक या शहरात काळाराम मंदिर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4 मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 दादाभाई नौरोजी यांना भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सल्ल्यावरून 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा कायदा केला गेला. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 थॉमस मॅकॉले यांच्या सल्ल्यावरून 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा कायदा केला गेला मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. अशोक चक्रात किती आरे असतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 24 आरे हे अशोक चक्रात असतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4 8 परिक्षेत्र हे महाराष्ट्रात एकूण आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 5 जून हा कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 जागतिक पर्यावरण दिन म्हणून 5 जून हा साजरा केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त मिळतो मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे सर्वात जास्त आढळतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 मुंबई येथे महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 विदर्भ या भागाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 जिल्हा अधिकारी हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतो मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण
व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृती ही डॅश संस्कृती होती मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, नागरी. तर मित्रांनो, सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, लॉर्ड विल्यम बेंटिंक हा सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मुंबई हे बेट ब्रिटिशांनी कोणाकडून आनंद मिळालेले होते मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, पोर्तुगीजांकडून मुंबई हे बेट ब्रिटिशांना आनंद मिळाले होते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा किल्ला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, चंदीगड या शहरात भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 1873 साली पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान डॅश या राज्यामध्ये आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, कर्नाटक या राज्यामध्ये बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, 3,07,713 चौरस किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मराठी साहित्यामधील कथा संग्रह जेव्हा मी जात चोरली होती यांचे लेखक कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, बाबूराव बागुल हे मराठी साहित्यामधील कथा संग्रह जेव्हा मी जात चोरली होती यांचे लेखक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रदूषण रहित इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असणार आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, हिरव्या रंगाची नंबर प्लेट असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, R.K. नारायण हे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, नक्षलवाद याच्याशी संबंधित ऑपरेशन ग्रीन हंट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित कुचिपुडी हा नृत्य प्रकार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, इराण या देशामध्ये चाबहार हे बंदर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, अवशिष्ट किंवा ठोकळा हा विंध्य पर्वत या प्रकारचा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, केरळ या राज्याच्या किनाऱ्यावर थुंबा हे उपग्रह
प्रक्षेपण केंद्र वसलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, सुरत या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, पागा असे शिवाजी महाराजांच्या घोडदळाला म्हणतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, मल्हारराव होळकर हे होळकर राजवंशाचे संस्थापक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटाचे रक्त चालते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटाचे रक्त चालते मित्रांनो. लक्षात असू द्या, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालील पर्यायापैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण सांगा मित्रांनो. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 4, अजित डोवाल हे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश म्हणून संबोधितात. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, प्रश्नांचा तास म्हणून संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला प्रश्नांचा तास म्हणून संबोधितात मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते तलाठी भरती आणि MPSC गट क परीक्षेकरिता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या. आणि तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल मित्रांनो. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.